नमस्कार मंडळी, मी वैशालीस आर के किचनमध्ये तुमचे स्वागत। आज आपण बनवूया खारे वांगे। त्यासाठी मी 4 वांगे घेतले आहेत, त्याचे 4 भाग करून आपण ते तळून घ्यायचे। वांगी चांगली आपली वांगी चांगली तळून झालेली आहेत। आता त्यासाठी काय मसाला लागणार आहे ते आपण भाजून घेऊया। त्यासाठी पांढरे तीळ भाजून घ्यायचे। पांढरे तीळ भाजत आले की त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे। पांढरे तीळ आणि शेंगदाणे काढून घ्यायचे आणि आता त्यामध्ये सुकं खोबरं भाजून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट, मिरच्या टाकायच्या, आलं लसूण टाकायचं, थोडी कोथिंबीर टाकायची आणि ते चांगलं भाजून घ्यायचं। आणि आता आपण ते काढून घेऊयात। थोडं पाणी घालून ते मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता आपण फोडणीला मध्ये राई टाकायची, जिरं टाकूया, थोडा कढीपत्ता टाकूयात आणि ते आपण बनवलेलं मसाला टाकूयात आणि चांगलं परतून घेऊयात। चांगलं परतून घेतल्यामध्ये त्यामध्ये जरा थोडे हळद टाकूया आणि थोडं 2 मिनिटं वाफलवून घेऊया। आता आपला मसाला वाफलून झाला आहे। थोडंसं पाणी टाकूया, अजून शिजवून घेऊया थोडा मसाला। आता वांगी टाकून परतून घेऊया। थोडं वरून मीठ टाकूयात। थोडं वाफलून घेऊया। आता आपला थोडा गरम मसाला टाकूयात, थोडी कोथिंबीर टाकूया। आता आपला खारं वांग तयार झालं आहे। नक्की करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।